वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य अध्याय 31। सूत म्हणाले, ऋषध्वज शंकर भक्तिमान कार्तिक स्वामीस जवळ बोलवून पुन्हा कथन करू लागले. शंकर म्हणाले, विष्णूला प्रिय कार्तिक महिना सर्व महिन्यात उत्तम आहे. कलियुगात या महिन्यामध्ये 33 कोटी देव वास्तव करतात. कार्तिक महिन्यात ब्राह्मणाला भोजन घालावे. तीळ, धेनू, सोने, रूपे, जमीन, वस्त्रे, गोप्रदाने विष्णुप्रीतीकरिता प्रेमाने देतात. सर्व दानामध्ये कन्यादान श्रेष्ठ आहे. जे यथाविधी ब्राह्मणाला कन्यादान देतात त्यांना 14 इंद्र होत तोपर्यंत वैकुंठात वास्तव्य घडते. लव उत्पन्न होण्याच्या वेळी कन्येचा उपभोग चंद्र घेतो. रजाचे वेळी गंधर्व व कुचदर्शनाचे वेळी अग्नी हे उपभोग घेतात. याकरिता ऋतुप्राप्तीचे पूर्वी 12 वर्षाचे आत कन्येचा विवाह करावा. 8व्या वर्षी विवाह करणे हे सुज्ञांनी प्रशस्त मानले आहे. श्रोत्रिय तपस्वी विधीपूर्वक वेद पठन केलेला व ब्रह्मचारी असा ब्राह्मण पाहून त्याला विधीने कन्यादान करावे. कन्यादान करण्याचा हा मुख्य विधी आहे. याप्रमाणे दान केले असता कन्येच्या अंगावर जितके रोमांच असतील तितकी 1000 वर्षे कन्यादान करणारा रुद्रलोकी राहतो. 1000 गायी दानाबरोबर 100 बैलांचे दान, 10 बैलाबरोबर 1 यान दान, 10 यानाबरोबर 1 अश्वदान व 1000 घोडे दिल्यापेक्षा 1 हत्तीदान असे अधिक आहे. 1000 हत्तीदानाबरोबर 1 सुवर्णदान आहे व 1000 सुवर्णदानाबरोबर 1 विद्यादान आहे. विद्यादानाच्या कोटीपट भूमिदानाचे महत्त्व आहे व पुण्य आहे व 1000 भूमिदानापेक्षा गोप्रदान विशेष आहे व 1000 गोप्रदानपेक्षा वेळेवर अन्नदानाचे पुण्य अधिक आहे. कारण हे सर्व स्थावर जंगम अचल व चल जग अन्नाच्या आधारावर आहे. याकरिता षडानना कार्तिकात अन्नदान द्यावे. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, भूमी व विद्या ही 3 दाने सारखी आहेत असे विद्वान म्हणतात. कार्तिकेय म्हणतात, देवा आणखी काही दुसरे धर्म सांगा की जे केले असता सर्व पापे जाऊन देवतुल्य होतो. सूत म्हणाले, याप्रमाणे विचारल्यावर शंकरजी कार्तिकेयाचे बहुत अभिनंदन करून भाषण करू लागले. ते तुम्हाला सांगतो तर सर्व तपोधन हो श्रवण करा. शंकर म्हणाले, जो कार्तिक व्रत करून परान्न सोडील त्याला चंद्रयाना व्रत केल्याचे फळ मिळेल. कार्तिक मास प्राप्त होताच जो परान्न वर्ज्य करील त्याला दररोज अतिकृच्छाचे फळ मिळते. कार्तिकात तेल व मध सोडावी. कार्तिकात काशाचे पात्र वर्ज्य करावे. विशेष करून मद्य उत्पन्न करू नये. कार्तिकात जर 1 वेळ मांस भक्षण केले तर त्याला राक्षस जन्म प्राप्त होतो. 60,000 वर्षे विष्ठेमध्ये दुःख भोगतो. नंतर त्यातून निघाल्यावर विष्ठा भक्षण करणारा गाव डुक्कर होतो. जो शाकव्रताची भक्ष्यांचा कार्तिक महिन्यात नियम करतो त्याला मोक्ष देणारे असे विष्णू स्वरूप व वैकुंठ प्राप्त होते. कार्तिक सारखा उत्तम महिना नाही. केशवापेक्षा दुसरा देव श्रेष्ठ नाही. वेदासारखे शास्त्र नाही व गंगेसारखे तीर्थ नाही. सत्याप्रमाणे दुसरे श्रेष्ठ वर्तन नाही. कृतयुगासारखे दुसरे युग नाही. भोजनासारखी तृप्ती नाही व दानासारखे सुख नाही. धर्मासारखा मित्र नाही व नेत्रासारखे दुसरे तेज नाही. जो दामोदराला प्रिय असा कार्तिक मास व्रता वाचून घालविल तो कर्मभ्रष्ट समजावा व तो नीच योनीत जन्म पावेल. कार्तिक मास हा श्रेष्ठ म्हणून वैष्णवांना सदा प्रिय आहे. समुद्राला मिळणारी पुण्य नदी स्नानाला मिळणे दुर्लभ. उत्तम कुलशिलाची कन्या बायको करण्यास मिळालेले दाम्पत्य दुर्लभ.
आई व विशेषतः बाप यांचे फार दिवस सुख मिळणे दुर्लभ, साधूंचा सत्कार दुर्लभ व धर्मशील पुत्र दुर्लभ, द्वारकेत राहण्यास मिळणे दुर्लभ, कृष्णाचे दर्शन दुर्लभ, गोमतीचे स्नान दुर्लभ व कार्तिकाचे व्रत पण दुर्लभ. हे कार्तिकेया, चंद्र व सूर्यग्रहणामध्ये ब्राह्मणाला भूमिदान दिल्याचे जे पुण्य कार्तिकात भूमीवर निजल्याने मिळते. ब्राह्मणाचे दाम्पत्यास भोजन घालावे, त्यांचे अंगाला चंदन लावून पूजन करावे, शाल, जोड्या, रत्ने, नाना प्रकारची वस्त्रे द्यावी, अभ्र अशा यासह गाद्या, जोडा व छत्री अशी ही दाने कार्तिक्या तू कार्तिकात दान दे. जो मनुष्य कार्तिक महिन्यात पानावर भोजन करतो तो 14 इंद्र होईल, तोपर्यंत दुर्गतीला जात नाही. पळसाच्या पानावर जेवले असता सर्व मनोरथ पूर्ण होऊन सर्व तीर्थांचे फळ मिळते. तो कधीही नरक पाहणार नाही. पळस साक्षात ब्रह्म आहे, म्हणून सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. हे कार्तिकेया, कार्तिक महिन्यामध्ये त्याचे मध्यम पान वर्ज करावे. ब्रह्मा, विष्णू व शंकर असे 3 देव 3 पानावर आहेत, त्यात शंकराचे मधले पान वर्ज करावे. बाकी ब्रह्मा व विष्णूच्या पात्रावर भोजन केले असता सर्व पुण्य प्राप्त होते. शूद्रांनी मधल्या पानावर भोजन व कपिला गाईचे दूध प्राशन केले असता नरक प्राप्त होतो. जर शूद्र न समजून कपिला गाईचे दूध प्याला तर त्याने ब्राह्मणाला कपिला गाय दान द्यावी, म्हणजे शूद्र होतो. तिळाचे दान, नदीचे स्नान, नेहमी साधूचे दर्शन व पळसाच्या पानावर भोजन ही कार्तिकात मुक्ती देणारी आहेत. कार्तिकात मौन धरून पळसाच्या पानावर भोजन करणे, तीळ लावून स्नान करणे व नेहमी क्षमावान असणे, भूमीवर निजणे यापासून 1 युगाचे पाप नाहीसे होते. कार्तिकात अरुणोदयाच्या वेळी जो विष्णू पुढे हरी जागर करतो त्याला हे षडानना 1000 गायी दान केल्याचे फळ मिळते. पितृपक्षात अन्नदान दिल्याने व श्रेष्ठ आषाढ मासी अर्थात उन्हाळ्यात उदकदान दिल्याने जे पुण्य मिळते तितकेच कार्तिकात नंदादीप लावल्याने फळ मिळते. दुसऱ्याचा नंदादीप उजळणे, वैष्णवांची सेवा करणे ही कार्तिकात अश्वमेध व राजसूय यज्ञाचे फळ देणारी आहेत. नदीचे स्नान करणे, विष्णूच्या कथा ऐकणे व वैष्णवाचे दर्शन ही ज्याला कार्तिकात घडत नाही त्याचे 10 वर्षाचे पुण्य जाते. कार्तिक महिन्यात जो ज्ञानी कर्माने व मनाने वाचने पुष्कराचे स्मरण करील तर त्याला 1,00,000 कोटीपट पुण्य प्राप्त होते. माघ मासी प्रयागात, कार्तिकात पुष्कर तीर्थात तसेच वैशाखात उज्जैनी येथे स्नानादी केल्याने 1 युगाचे पातक नाहीसे होते. हे स्कंदा, हे मनुष्य नित्यभक्तीने विशेषतः या कलिकाळात हरीचे पूजन करतात ते धन्य आहेत. गयेमध्ये पिंड देऊन अथवा श्राद्धादी करून काय करावायचे, त्याने कार्तिकात हरिपूजन केल्यानेच आपले पितर नरकापासून तारले असेच निसंशय समजावे. आपल्या पितरांच्या संतोषाकरिता जो विष्णूला दुग्धाधिकांनी स्नान घालील ते कोटी कल्पपर्यंत स्वर्गात जाऊन देवासह राहतात. ज्यांनी कार्तिक महिन्यात कमलनेत्र कृष्णांची पूजा कमलांनी केली नाही त्याचे घरात कोटी जन्मपर्यंत लक्ष्मी वास करणार नाही. अहो, ज्यांनी भक्तीचे पांढऱ्या, काळ्या किंवा तांबड्या कमलांनी हरीची पूजा केली नाही ते फसले व ते नाश पाहून कलीच्या गुहेमध्ये पडले असे समजावे. जो एका कमलापती हरीची पूजा करील तो आपले 10,000 वर्षाचे पातक नाहीसे करील. श्री विष्णूंची एका कमलाने पूजा करून नमस्कार केला असता विष्णू त्याचे 1,700 अपराधांची क्षमा करतात. जो कार्तिक महिन्यात 1,00,000 तुलसीपत्रांनी श्री विष्णूंची पूजा करील त्याला दर पत्राला 1 मोती वाहिल्याचे फळ मिळते. देवाला अर्पण करण्याचे जलादी पदार्थ तुलसींनी सुगंधित करून अर्पण केले असता त्याने 1000 कोटी कल्पापर्यंत श्री विष्णू संतुष्ट होतो. हे स्कंदा, जो कृष्णाला वाहून काढलेली तुळशी आपल्या मुखात, मस्तकावर व देहावर प्रीतीने धारण करील त्याला कली स्पर्श करणार नाही.
हे षण्मुखा, विष्णूवरच्या तीर्थादी निर्माल्याने जो आपले शरीर परिमार्जन करील तो सर्व रोगापासून व पापापासून मुक्त होतो. विष्णूचे निर्माल्याचा ज्याच्या अंगाला स्पर्श होईल त्याची पापे व व्याधी छिन्न भिन्न होऊन नाश पावतात. शंखोदक विष्णूची भक्ती, निर्माल्य, शालिग्रामाचे तीर्थ, गंध व अंगारा ही ब्रह्महत्या नाहीशी करणारे आहेत. इति श्री पद्मपुराणे उत्तराखंडे कार्तिक महात्म्ये एकत्रिशोऽध्यायः संपूर्णं. श्रीकृष्णार्पणमस्तु.